येऊन जेवून झालेलं आहे. कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय का सांग? बरं वाटतंय. बरं वाटतंय. तर आईने देऊन ठेवलेले लाडू, कुठे लाडू, तर आता येताना घेऊन आले मी. हे मला वाटते मामीचे दिसतात. मी जेवले, पोटभर जेवले, कावले आणि तिकडं टाइमपास कावले. आता चालले कुठं? चालले शाखेत मीटिंगला. हॅलो गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. छान सकाळ झालेली आहे आणि आज मी जाणार आहे आजीला बघायला. जरा तिला बरं नव्हतं, म्हणजे पेजच पित होती, म्हणून तिला बघायला जाणार आहे. गौरांशला स्कूलला सोडायला भाऊंना सांगेल असा विचार चालला आहे मला, आणि तेच करणार आहे. बघू, भाऊंनाच सोडायला सांगेल. गाडीवर पटकन सोडून येतील ते, म्हणजे टेन्शन नाही मला. मी पटकन जाईल आणि मग 4-5 वाजेपर्यंत घरी येईल. तोपर्यंत गौरांसुद्धा घरी येईल. ताई जातील आणायला, रोज जातात तशा. तर आता पटापट जी कामं आहेत ते उरकून घेते. बघू जेवणाचं आई बनवतील, नाही तर साफसफाई तर ऑलमोस्ट झालेली आहे. काल मी जसं बोलले की रूममधली 2 कपाटा केली. आता फक्त किचन राहिलं आहे, तो आता उद्या परवापासून घेते. 2-3 दिवसात होऊन जाईल तो सुद्धा, म्हणजे साफसफाई कंप्लीट होईल. मग इकडं बाहेर वगैरे थोडंफार झाडू मारेल असं. तर देवपूजा वगैरे झालेली आहे मस्त. आता बाकीची कामं आहेत ती पटापट पूर्ण करून घेते. पहिला बोललो ब्लॉग स्टार्ट करू दे, कारण लक्षात राहत नाही. जसं आता छोटी मोठी कामं आहेत ती पटकन करून घेते. कारण माझं असं असतं की सगळं उरकून गेलेलं बरं. म्हणजे कसं, इथं कोण बोलत नाही मला की काय काम नाही केलं, काय नाही असं. पण कोणाला पाठीमागून बोलायची संधी नाही द्यायची. आपलं आपण काम करून मोकळं व्हायचं. त्याच्यामुळं मी पटापट जे झाडू भांडी हे काही असतं ते सगळं करून घेते. म्हणजे आईंवर फक्त जेवणाचं राहील. जेवणाचं पण बघू, जमलं तर बनवते, नाही तर मग नाही जमणार, कारण मग लवकरच निघणार आहे मी. थोडा ट्रेन पण बघायचे कितीची भेटते. मला ट्रेननुसार निघायला लागतं, नाहीतर बाकीचं काय नाही. कारण आमच्या इकडं ती ट्रेन बेलापूर नेरूरला टायमावरच असते. तेच जरा हे होते, प्रॉब्लेम होते. तर आता चला, मी पटकन कामं उरकून घेते आणि बाकीचा व्लॉग आपण पुढं कंटिन्यू करूया. आणि आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच लाईक करा आपल्या व्हिडिओला. चला, भेटूया आपण थोड्या वेळानंतर. सोनू निघ, चल, डोसे झाले, नाश्ता कर. आणि इथं माझं डोशाचं चालू होतं. जरा 4-5 बनवले गौरांच्या नाश्त्याला. माझं चहा वगैरे पिऊन झालेलं. आणि इकडं आई चवळा टाकत होत्या. ओला चवळा आणलेला बाबांनी का भाऊंना पाठवलेला असं काहीतरी. तर आई चवळा टाकत होते आणि मी एका साईडला डोसे बनवत होते. गौरांचा नाश्ता वगैरे झाला नव्हता, त्याच्यामुळं त्याला नाश्ता देण्यासाठी. आणि गौरांश तिकडं आंघोळ करून झालेली, पण खेळत होता. ते पुढं तुम्ही ऐकाच, तो काय बडबड करते बघा. किती बोलतो ना, एवढा की जसं काही मोठा आहे हा तसं बोलतो. आणि आता पुढं तुम्हाला ऐकायला भेटेलच. तर ओला कसा बनवायचा आहे हे सुद्धा तुम्ही जुन्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल. मी शेअर केलेलं आहे कसं बनवायचं आहे ते. तर तसंच आईसुद्धा तसंच बनवतात, पण छान होतं. वड्यासुद्धा केल्या ना त्याच्यात चण्याचं पीठ वगैरे टाकून, एकदम भारी होतात. कुरकुरीत अशा थोड्याशा करायच्या, खूप छान लागतात. दुसरं काही नसतं ना तरी चालतं आहे, भात किंवा भाकरीसोबत एकदम मस्त लागतं. तर असं रोजचंच काम आमचं दोघींचं चालू असते. एका साईडला त्या करतात, एका साईडला मी करते, असं चालू असते. रोजचं आमचं हे असते. एकीवरच आम्ही काहीच नाही टाकत. दोघीजणी अशी कामं वाटून घेतलेले आहेत, किंवा ज्याच्या हातात जो भेटतो तो करतो, असं आमचं दोघींचं रुटीन चालू असते. जवळा आणि डोसा. लवकर चल, नाश्ता करता.
थांबा सगळ्यांनी, निघत नाही, थांबा सगळ्यांनी. थांबले तू गौरांशी निघ बाहेर आता. ये शोनो, नाश्ता करायचा, ये लवकर. नाही कोणाच्या डोक्यात अक्कल नाही, त्याच्यात डोक्यात अक्कल आहे. निघ लवकर. काय? हा, चुप राहावा सांगते ते चुप राहत नाही. चुप राहा. तुमच्या डोक्यात अक्कल नाही. चला, आलेली आहे खारकोपर स्टेशन आणि आता चालत चालले. कैलास मला नाही बोलवला, कशाला परत, त्याच्यामुळं मी चालतच चालले आणि अवतार बघा ट्रेनमध्ये. आणि बरोबर टायमावर पोचलो. मला वाटलं जरा टाईम होईल का काय, पण पोचलो बऱ्यापैकी. गौरांशला सोडलं आहे भाऊंनी शाळेत, आता आणायला सुद्धा ताई जातील. मग मी जरा संध्याकाळपर्यंत राहील. मला लक्षातच नाही, काल पनूला फोन करायला पाहिजे होता. ट्रेनमध्ये बसल्याने फोन केला तर ती पण बोलत होती की मला काल फोन केला असतं, सकाळी केला असतं, म्हणजे ती पण आली असती, म्हणजे दिवसभर जरा थांबलो असतो आम्ही. जाऊ दे आता, तर मी जाऊन येते. आता ती जाईल नंतर, बघूया तिकडं कसं आहे ते. आजीलासुद्धा भेटवते तुम्हाला. आजीच्या 2 बहिणीसुद्धा आल्यात, तुम्हाला दाखवते. चलो. तर येऊन जेवून झालेलं आहे. आजी कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय का सांग? बरं वाटतंय, बरं वाटतंय. बरं नाही, आता टी व्ही निश्चित थांब, तुला पण दाखवतंय. एक बहीण गेली आजीची, आमच्या एक बहीण आहे इकडं. हाय कर. हा, मग आता दिसशील ना तू टी व्ही मध्ये. हा, कशाला असतील, कशाला, ते दिसतं ना भावंड घरची माहिती आहे ना. मग मस्त बोलत. आता बरी आहे आयो. आता मी संध्याकाळी जाईल. आता नारळ पाणी रोज पियाचं एक आणलं ते, मग तिला तेच सांगते ना, रोज पिया. सफरचंद खा, डाळिंब खा. रोज खायचं. तोंड चालू ठेवला ना, आता उपास सगळं सोडायचं. आई मला तेच काल बोलत होती का, मी तिला ओरडलो, आता उपास काय नाही करायचा, जेवायचा आपला मस्त पैकी. मग आता काय करायचं तेवढं केलं ना, उपवास झाला. आता मेलाल त्या खायचा मस्त. काय बोलायचंय मग तू तसं नको सांगू, चांगलं काहीतरी बोल. चल 2 शब्द. टी शर्ट काढले आता. काय बोलत, तुझी व्यथा सांगू नको. हा थांब. पावसाचं योच नाटक आहे. जरा पावसाला ऊन आला की पावसाचे काय बोलतात त्याला, स्टँड बाहेर ठेवायचा. परत पाऊस आला का परत आतमध्ये ठेवायचा. हेच चालू आहे मगाशी पासून. गप आतमध्ये टाकायचा होता. किती ऊन येणार आहे, जरा पाऊस येत आहे, जरा ऊन येत आहे. मगाशी पासून तेच चालू आहे. मशनीमधून असलेलं काढलं का सुकतान पटकन. पिंपल आलंय.
चला निघाले आता घरी जायला. पटकन चहा वगैरे पिला आणि निघालो आता अशीच, कारण नंतरची होती ना 5:15ची होती, तर ती जाईपर्यंत खूप टाईम होणार आणि मग जाऊन भाकरी करायच्यात. दुसरं काय नाही, आईने दुपारी कालवण केलेला, वाटण वगैरे बनवून आलेली मी, तर फक्त भाकरी बनवायच्यात आणि मच्छी फ्राय जशी लागेल तशी कोणाला. आणि मला मशीनवर सुद्धा बसायचं आहे, ब्लाऊज शिवायचं आहे. पोचले सुद्धा मी घाईघाई, म्हणजे तरी पण 4:15 वाजता, 4:15 नाही 4:10ला निघाले. तर जाऊन तिथं थांबते आणि घरी पोचल्यावर ब्लॉग कंटिन्यू करते. थँक्यू. अभ्यास केला? हा, इकडे बघ. केला अभ्यास? स्वतःच घातली टी शर्ट? हा, छान पोरगा झाला. हा, स्वतः चड्डी घातली. हा, तर आईने देऊन ठेवलेले लाडू, कुठे लाडू, तर आता येताना घेऊन आले मी. हे मला वाटते मामीचे दिसतात आणि आईचे. बघू गौरांशला देते. सोनू तरी ये खा पहिला. जावल्याच्या आईने लाडू दिलेत बघ, हे नंतर खा. ठेव इथं. कसं झालंय सांग, नीट खा, नीट खा. कसं आहे? छान आहे, नीट खा. सांडवायचं नाही, आईने झाडू मारले आता इथं. सांडवू नको बिलकुल, सगळं संपव पाणी पियाने. हां हाँ, बाबू सोना, सासू माँ ने क्या भेजा है देखो, लड्डू. कशाला? हाँ, ये मेरे सासू का. मेरे सासू को क्यों चाहिए ये? तर आता लाडू खाऊन घेते. भाकरी झालेले आहेत, एकच राहिले आणि आईने बनवलेले लाडू. मला बोलतात कुठे लाडू. मला मुळा भरवायला. तू खाल्ला? मला नाही आवडत सोनू. मुळा खाते गौरव. खाला तू खा. खा खा ना, खा खा. छान खा खा खा. ये तोंडात टाक. ये तोंडात टाक. सगळा सगळा टाक. संपला. कुठं मोठी चक्री. मुला ब्लाऊज शिवायला बसलेले. ब्लाऊज शिवून झालाय. आईंच्या फॉल साडीला फॉल बसवले, पण वरतून जरा बरोबर नाही आली. मुला खाते, मला भरवते. छान आहे, खा, एक घास खा. इथं कसले फोडे आले डोक्याला, तर कसं वेगळंच वाटतंय. हो, आता जेवणार. आता वाजलेत 8. कसा कसा एकदम नौटंकी आहे गौरांचा. हे ना, चला हे सगळं पसारा उरकते, जेवून घेते. आता जेवून घेते. मस्त पापलेट आहे, पापलेटचं फ्राय, पापलेटचा रस्सा आणि तेल कांद्यावर जवळा आणि भाकरी. मस्तपैकी या जेवायला. जेवते आता. तुम्ही जेवले? पोटभर जेवले, कावले आणि तिकडं टाइमपास कावले. आता चालले. कुठं चालले? शाखेत मीटिंगला. हां, मग कसले फोडे आले यांचा. तर फोड्यांवर पहिल्या लक्ष असते, सांगायला लागत नाही त्यांना. असं चिचूक करून त्यांची बी निघली ना, मग घरी ओके होतं.
मस्त जेवतो. जवळा घेतला ना मी जवला खाल्ला, तुकड्या होत्या तेवढ्या संपवल्या त्या माझ्या मी आणलेल्या त्या हां त्या खपवल्या. तुम्ही जेवतो. हा चॉकलेट लावा केक दे इकडं. मला पण द्यायचं. आणि यांनी माझ्यासाठी आणलेला आहे. तर गौरांशला आता मी देणार नाही. का खातोय? मस्ती करतोय ना, खाऊ नको. थांब ना गौरांश. चॉकलेट लावा केक. काय बोलतात? काय बोलतात? चॉकलेट लावा केक. हम्म. मामा माझा अजून एक केक आहे. हम्म. स्ट्रॉबेरी लावा केक. हम्म. हा स्ट्रॉबेरी लावा. तर आता बसले मी हुक लावायला. ब्लाऊजला माझा ब्लाऊज झालेला आहे. हुक बसवायला सुरुवात केले. मम्मा मी पण लावतो हुक. गौरांश पण लावायला आलाय, त्याला पण लावायचं. तुला लावायचंय हुक? कशाला? मोठा आहेस का तू? मोठे नाही तर छोटे मुलं पण लावून शकतात. छोटी मुलांना नाही येत लावता. मला येते. तुला येते? हा कसं येते? अच्छा हुक लावायचं. अच्छा हुक लावायचं आणि अच्छा छिक 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 अच्छा शिवायचं. खाते ती. अजून शिवायचं. मम्मा शिवू का हुक? मला दे हुक शिवत. तुला नाही येत गौरांश बसवता. हुक इथं ठेव. किती आहेत ती? अजून एक होता. एक दोन अजून एक आहे. बस. आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय. इकडं बाय बाय. आज मी हुक लावतोय. मम्माची मदत करतोय. अशी मम्माची मदत करते बघा. तो एवढी मम्माची मदत करू नको. मस्ती करू नको सांगते तर ते ऐकायचं. मग खूप मम्माची मदत होईल. हा मला असली मदत नाही केली तरी चालेल, पण मस्ती करू नको बोललं तर मस्ती करू नको. ती मदत कर. अच्छा 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 अच्छा. आता ते मी पण